हा व्लॉग आहे गणेश चतुर्थीचा आणि त्या दिवशी आम्हाला सर्वांना सुट्टी होती. सो कृषिकाही आता छान प्रकारे चालायला लागली आहे. सो माझी खूप इच्छा होती की कृषिकाचं पाऊल उंडे म्हणून एक पहिले पाऊल म्हणून एक शूट करावं. सो त्याच्यासाठी कृषिका सिम्पलशी अशी रेडी झाली. मी छोटंसं असं फुलं वगैरे लावले आणि त्याच्यासाठी ते पेपरचे सगळे प्रिंट आणले होते की कसं ती एका एका पावलांनी चालून तिला सर्व देव आशीर्वाद देतील, तिला बळ भेटेल, तिला बुद्धी भेटेल, तिला आयुष्य भेटेल. ह्या सर्व गोष्टी कशा छान प्रकारे मला करता येतील ह्या मी गोष्टी विचार करत होती आणि त्या छोटंसं सिम्पलचं डेकोरेशन केलेलं आहे तिच्यासाठी आणि कृषिकाही एन्जॉय करत होती. तिला उत्तम आरोग्य, बुद्धिवंत हो, आयुष्यमान भव, गुणवंत हो, कीर्तिवंत हो आणि तसंच खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी करायची इच्छा होती आणि मला खूप छान वाटलं की छान प्रकारे कृषिकाही एन्जॉय करत होती. वेळ नव्हता कारण खूप गोष्टी होत्या. पूजा करायची होती, माझ्या ताईच्या इथे पण जायचं होतं. सो तिला प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळू दे, तिला सगळ्या गोष्टींमध्ये धन मिळू दे. कसं आहे ना, आरोग्य असेल तर बुद्धी असेल तर बळ असेल, गुण असेल, कीर्तिवंत असेल, यश भेटेल, तसंच त्या गोष्टी धनही भेटेलच. तर या बुद्धीने, या आशीर्वादाने तिला खूप भरभरून प्रेम दिलेलं आम्ही आणि कृषिकाचे बाबा यासाठी खूप एफर्ट्स घेत होते की ती चालावी. पण तिला सरळ चालायच्या बद्दल ती वाकडी तिकडेच चालत होती. मग तिचे बाबा सांगत होते की बाळा सरळ चाल, बाळा सरळ चाल आणि तिचे बाबा तिला छान प्रकारे चालतात. आज बाबा आणि लेकीने मात्र ट्रेनिंग केलं होतं. सो तुम्हाला कसं वाटतं या ब्लॉग हे मला नक्की सांगा. आणि सिम्पलचं चालण्याची प्रॅक्टिस चालली होती मॅडमची. इतकं एफर्ट्स घेतले ह्या व्हिडिओच्या शूटसाठी. त्याची मी शॉर्ट नक्की इन्स्टाला पण टाकेन आणि यूट्यूबला पण टाकेन, ते नक्की बघा. आणि हे बघा आमच्या मॅडमचं पेपर काढायचं चालू होतं. मला माहीत होतं माझ्या मॅडम काढतील म्हणून मी तिच्या खाली स्टिकर लावून ठेवलं. आणि हे बघा ही एक क्लिप माझ्या बाळा असं सुंदर प्रकारे चालत येत आहे आणि तिचं हे पहिलं पाऊल धरती माताने सर्व सुख माझ्या बाळाला दिलं पाहिजे. उत्तम आरोग्य, बुद्धी, गुण, यश, धन सगळ्या गोष्टी तिला मिळाल्या पाहिजेत आणि देवाने तिला भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. हीच एक इच्छा. मागच्या वर्षी माझं बाळ माझ्या पोटात होतं बाप्पाच्या वेळेस. सो ह्या वर्षी माझं बाळ माझ्या हातात आहे. माझ्या बाळाला उत्तम आरोग्य दे देवा, हीच देवा तुमच्या चरणी प्रार्थना. बाकी सर्व गोष्टी तर तुम्ही देणारच. तिच्या सदैव पाठीशी उभं राहा. आणि बाप्पासाठी आम्हाला माझ्या ताईकडे जायचं होतं. आम्ही मोदक करत होतो आणि मी मोदक बनवून देत होते आणि आमचे साहेब मला तळून देत होते. सो नवरा बायकोचं हेच गोष्ट असते. जर एक गाडीला 2 चाकं जसे इम्पॉर्टन्स असतात तसंच आपलं नवरा बायकोचं नातंही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याने आपल्या बायकोला साथ दिलीच पाहिजे. मग ती दुःख असो सुख असो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि महेशने मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहेत आणि खूप मला समजून घेतात आणि मीही त्यांना समजून घेते. सो अशा प्रकारे आमचं सर्व गोष्टी मजाक मस्ती चालल्या होत्या आणि मी त्यांना सांगत होती की तुम्ही धरून काढता, मी ब्लॉग काढते असं तसं. सो ते पण हसत होते की काय तू पण काय करतेस आणि काय नाही. बट मला आवड आहे म्हणून माझ्या सुखासाठी ते नेहमी हाच करतात आणि खूप छान वाटतं की आपला लाईफ पार्टनर आपल्याला सपोर्ट करतो आणि ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तसं जेवढे छान आहे तेवढे रागिष्ट पण आहेत, बट मी तेवढीच रागिष्ट म्हणून आमचं बॅलन्सिंग खूप छान प्रकारे होतं. सर्व गोष्टी आम्ही समजून घेतो आणि म्हणतात ना की आपल्या बायकोने आपल्या नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, नवऱ्याने आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे, म्हणजे संसार सुखाचा होतो. चढ उतार सगळीकडेच चालू असतात. सो मग आम्ही छान प्रकारे मोदक केले. कसे वाटत आहेत मोदक? छान ना? मग चला तुम्ही पण तयारी केली का बाप्पांची? मोदक वगैरे बनवले काय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही अशा प्रकारे व्हिडिओ वगैरे काढत होते. मी त्यांना म्हणले मी नाचू का मस्तपैकी, म्हणजे तुझं काय चाललंय. आणि आम्ही मग पोहोचलो गणपती बाप्पाच्या इथे. सुंदर डेकोरेशन केलं होतं माझी ताई आणि ताईच्या मुलीने वगैरे सर्वांनी. मस्त बाप्पा विराजमान झाले होते. आम्ही पाया वगैरे पडलो आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाचा एंड झालेला आहे. खूप गोष्टी आहेत पण त्या मला काही क्लिप मला ॲड करता नाही आल्या कारण आम्ही बाईकला वगैरे फिरायला गेलतो. पण ते कृषिकामुळे तर पॉसिबल नाही झालं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, बाय.